नावामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. देवाचे आभार उपकार मानत आहे, कारण की पुन्हा एक वार त्याच्या चरणी येण्याची आपल्या सर्वांना संधी मिळालेली आहे. जर आपण आठवड्याचा पूर्ण विचार केला तर आपल्यामध्ये खूप अशा साक्षी असतील ज्यामध्ये आपण असं म्हणू की खरंच देवाने आपल्याला मार्गदर्शन केलं, जेणेकरून त्याच्या चरणी आज आपण ह्या ठिकाणी यावं, त्याची स्तुती भक्ती आणि त्याचं गौरव आणि त्याचं गुणगान गावं. आपल्या सर्वांचे मी आभार उपकार मानतो. वेळेवरती आलेला आहात, वेळेच्या अगोदर आलेला आहात आणि गायनाची सभा फार चांगली घेण्यात आली. डायस परिवाराचे मी आभार उपकार मानतो. असंच तुम्ही मला आणि इतरांना प्रोत्साहन देत चला आणि आपण देवाच्या गौरवासाठी या ठिकाणी जमत आहोत. देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपल्या परिवारामध्ये सगळे जवळपास ओळखीचेच आहेत एकमेकांना. तर आपण जास्त वेळ न घेता आपण सरळ देवाच्या वचनाकडे जाऊया. डोळे झाके, गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. स्वर्गाच्या आणि पृथ्वीचे उत्पन्न करत्या प्रभू, दयेच्या सागरा, आमचा तू पिता आहेस आणि परमेश्वरा तुझी लेकरे या नात्याने तू आम्हाला बोलवलेलं आहेस. आज या ठिकाणी परमेश्वरा तुझ्या योजनेनुसार तुझी लेकरं जमलेली आहेत. परमेश्वरा वेगवेगळे विचार घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत. असंही असू शकेल की परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, विविध गोष्टीने परमेश्वर आमचं अंतःकरण त्रस्त आहे. पण परमेश्वर आम्हाला माहित आहे की तुझी लेकरं ज्यावेळेस तुझ्या चरणी जमतात, गुणगान गातात, तुझ्या गौरवास्तव गीते गातात, तुझा आवाज ऐकतात, त्यावेळेस परमेश्वर आमच्या मनाला शांती मिळते. आणि म्हणून विनंती करत आहोत परमेश्वरा की तुझा पवित्र आत्मा आमच्या सर्वांवरती उतरावा, त्यानं आम्हाला लीन नम्र अंतःकरण द्यावं. आणि परमेश्वर आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा कर प्रेमळ पित्या, कारण की तुझं सत्य जे आहे ते सत्य आमच्या अंतःकरणामध्ये यावं, यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध असावं, स्वच्छ असावं, ते रिकामं असावं आणि फक्त त्या अंतःकरणामध्ये परमेश्वरा तुझं वास्तव्य असू दे. तुझ्या प्रेमाचा अनुभव आम्हाला घडू दे परमेश्वरा. याच्यासारखी महत्वाची आणि मोठी गोष्ट आज आमच्यासाठी कोणतीच नाही. म्हणून प्रेमळ पित्या विनंती करत आहोत की तू आमच्यामध्ये ये आणि जसं परमेश्वरा पिता आपल्या लेकरांना प्रेमाने समजावून सांगतो, तशा प्रकारचं हे सत्य आम्हाला समजू दे परमेश्वरा. जे सत्य आम्ही शिकत आहोत ते त्याचं अनुकरण करणं सोपं नाहीये, फार अवघड आहे, कारण की परमेश्वर आम्ही पापी स्वभावाचे व्यक्ती आहोत. म्हणून विनंती करत आहोत की आमचं अंतःकरण कोमळ कर आणि परमेश्वरा तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे. मागत आहोत प्रेमळ पित्या की ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी येण्यासाठी खूप काही कष्ट घेतलेले आहेत, त्यांनी खूप गोष्टींचा त्याग केलेला आहे, परमेश्वरा त्यांना विपुल असा आशीर्वाद दे. प्रत्येक लेकरावरती परमेश्वरा तुझी नजर असू दे. आजचं वचन आशीर्वादित कर आणि त्या वचनाद्वारे तू आमची भेट घे, कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. महत्वाची आणि अतिशय महत्वाची वचनं आपण शिकत आहोत. तर जसं जसं आपण देवाच्या वचनामध्ये पुढे जात आहोत, तसं तसं कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा, स्वतःसाठी देखील प्रार्थना करा की जे वचन आपण शिकत आहोत त्या वचनाचा उलगडा व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाचा मुद्दा व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते वचन जसं आहे तसं आपल्याला कळावं, म्हणून लीन नम्र अंतःकरणाने देवाकडे प्रार्थना करा. महत्वाची वचनं शिकणार आहोत. बहुतांशी वचनं खूप ठिकाणी चुकीच्या दृष्टिकोनातून पाहण्यात आलेली आहेत. आज जी वचनं आपण हाताळणार आहोत ती, पण जर आज तुम्हाला ती वचनं व्यवस्थित कळाली तर तुम्हालाही कळेल की देवाच्या वचनामध्ये किती ताकद आहे. बर, आज आपण जसं आपण मागील आठवड्यामध्ये आहाराविषयी शिकलो, जुन्या करारापासून आपण सुरुवात केली, नवीन करारामध्ये पोहोचलेलो आहोत. जुन्या करारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जेवण लोक जेवलेले आहेत ते कृपा करून सांगा. एक एक जे तुम्हाला आठवतं ते सांगा. फळे, वनस्पती, पीक,
कडधान्य, बर पिकामध्ये आलं ते, बर हा. कडधान्य, सॉरी सॉरी, बरोबर आहे. कडधान्य हा वेगळा शब्द वापरलाय. कुठे वापरलाय कडधान्य शब्द? दानियल पहिला अध्याय 12 वचन. मान्ना, जरा तपासून पहा दानियल 1:12 मध्ये आहे का कडधान्य हा शब्द. आणि तुम्ही काय म्हणाला? मान्ना देखील लोकांनी खाल्लेला आहे, ते आपण विसरून चालणार नाही बरं का. मान्ना देखील लोकांनी खाल्लेला आहे. हा, दूध, दही की लोणी? लोणी. हा, कारण की भाषांतरामध्ये थोडा फरक पडलेला आहे, म्हणून वारंवार मी विनंती करत आहे, 3,000 रुपये जाऊ देत, पण चांगलं व्यवस्थितच पवित्र शास्त्र घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच आशीर्वाद मिळेल. बरं, आणखी कोणतं? मांसाहार का विसरलात? बहुतेक सगळे शाकाहारी आहेत, देवाची स्तुती असो. बर, मांसाहार. आणखी काय? मासे, भाकरी. आणखी काय? आणखी काय? द्राक्ष रस, बर फळामध्ये आलं ते, बर ठीक आहे. बर, आणखी काय? आणखी काय वेगळं काय आपण शिकलो का? बर, ठीक आहे. आता आपण नवीन कराराकडे जात आहोत. नवीन करारामध्ये आपण प्रवेश केलेलाच आहे, पण मत्तयाचा 3रा अध्याय आणि 1 वचन वाचूया. या ठिकाणी एक विशिष्ट माणूस येशू ख्रिस्ताची तयारी करण्यासाठी, म्हणजे येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. दानियल 1:12 मध्ये कडधान्य हा शब्द आलेला आहे का? कृपा नाही, कडधान्य हा शब्द कुठं आलेला आहे? शाकान्न शब्द आहे का? हा, माझ्या बायबलमध्ये कडधान्य शब्द आहे, तर 12 मध्ये ते बरोबर आहे. दानियल 1:12 बरोबर आहे ना? शाकान्य शब्द आहे 12व्या अध्याय वचनामध्ये. बर, ठीक आहे. बर, पुढे जाऊ. मत्तयाचा 3रा अध्याय 1 वचन. त्या दिवसामध्ये बप्तिस्मा करणारा योहान हेरोदाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. बर, पुढे. त्याच्याच विषयी यशाया संदेशकाराद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. मग योहान, बाप्तिस्मा देणारा जो योहान आहे, तो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 6 महिने अगोदर त्याचा जन्म याच्यासाठी झाला की येशू ख्रिस्ताच्या अगोदर त्यानं तयारी करावी. कोणाची? लोकांच्या मनाची तयारी करावी, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या लोकांची मनाची तयारी झालीच आहे, तर येशू ख्रिस्ताला ते स्वीकारतील. तर त्या व्यक्तीची जीवनशैली, त्या व्यक्तीनं कोणता आहार घेतला, त्यानं कोणते पोशाख घातले, कोणते कपडे घातले, याच्याविषयी थोडं आपण शिकूया. कारण की येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर त्या व्यक्तीनं येशू ख्रिस्ताची तयारी करायची होती. तसंच येशू ख्रिस्ताच्या 2ऱ्या आगमनाच्या अगोदर तुम्ही आणि मी तयारी करायची. तर बाप्तिस्मा देणारा योहान जो आहे, जो मार्ग तयार करणार होता, त्याचा आहार कोणता होता? पुढे वाचा, वाचा वाचा, कृपा करून वाचूया. 4थं वचन. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेत कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार तोळ व रानमध होता. टोळ व रानमध होता. आता कपडे तर आहेतच, पोशाख आहेच, पण त्या ठिकाणी टोळ व रानमध. मग टोळ हा शब्द म्हणजे काय? किडे. म्हणजे बाप्तिस्मा देणारे योहानानं काय मध? रानमध. आणि टोळ म्हणजे तो किडे जे आहेत ते खाल्ले. मग टोळ म्हणजे काय? आपण टोळाविषयी देवाने काय सांगितलं, ते खायचं का नाही याच्याविषयी आपण पाहूया. आपण लेवीय या पुस्तकाकडे विशेष करून 11वा अध्याय, लेवीय 11:22 वचन. हा, म्हणून म्हटलं की विचार पुढे पाठीमाग करावा लागेल. सतर्कता बाळगा, चुकीचं काही शिकायचं नाही या ठिकाणी. लेवीयाचा 11वा अध्याय 22 वचन वाचा. त्यांच्यापैकी तुम्ही खावे ते हे. हा, निरनिराळ्या जातीचे टोळ. हा, नागतोडे. हा, गवते टोळ. हा, बर, ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी या गोष्टी देवाने खायला सांगितलेल्या आहेत. मग जो टोळ लेवीय 11:22 मध्ये नमूद केलेला आहे, त्या प्रकारचे टोळ बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने मत्तई 3 मध्ये खाल्लेले आहेत का?
लोक विचारतील बरं का प्रश्न. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमचा विश्वास डगमवण्यासाठी कोणतेही प्रश्न तुमच्या समोर टाकले जातील, तुम्हाला त्याचं उत्तर माहित पाहिजे. बरं, याच्या अगोदर आपण हे शिकलो, याच्यामध्ये आपण हे शिकलो अगोदर की खरी मंडळी जी आहे ती कोणती आहे? कोणती खरी मंडळी कोणती आहे? नाही, गुणधर्म सांगत आहात बरोबर आहे, पण खरी मंडळीचं नाव काय? बरं, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी, याच्याविषयी शिकलो का? आपण कोणतं तत्व होतं ते का आपण विसरतो? विसरून चालणार नाही आपल्याला. ते तत्व नंबर कोणतं होतं आपण शिकलो? खरी मंडळी कोणती? कोणतं होतं ते तत्व? क्रमांक 12. आपण कोणत्या तत्वामध्ये आहोत सध्या? 22. मग 12व तत्व का विसरून चालेल? आपण किती महिने त्याच्यावरती विषय मांडला की बाबा 10 आज्ञा पाळणारे आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताची साक्ष देणारे. येशू ख्रिस्ताची साक्ष देणारे म्हणजे कोण? त्या ठिकाणी एक संदेष्टा आहे, तो संदेष्टाचं नाव जरी त्या ठिकाणी नसेल तर त्या संदेष्टाचे गुणधर्म शोधले आणि तो संदेष्टा म्हणजे एलन जी व्हाईट. आपण असा अभ्यास केला आणि ते सिद्ध केलं देवाच्या वचनातून. म्हणजे जे लोक नव्हते ह्या ठिकाणी तो भाग वेगळा, पण जे लोक आहेत त्यांना तर ते माहित पाहिजे. मग एलन जी व्हाईटची पुस्तकं आपण शिकायला सुरुवात केली, थोडी पुस्तकं. तर एलन जी व्हाईट बाप्तिस्मा देणारा योहान जो आहे त्याच्या आहाराविषयी बोलत आहेत आणि ते म्हणतायत, ते सांगतायत, तुम्ही तेव्हा त्याचं वाचन करू शकता घरी गेल्यानंतर. ते म्हणतात की त्या ठिकाणी टोळ हा शब्द जरी आला असला तर तो टोळ म्हणजे जो लेव्यच्या पुस्तकामध्ये जो किडे किंवा मांसाहाराच्या संदर्भातला जो टोळ आहे तो नसून ते शाकाहारी जेवण आहे. म्हणजे बाप्तिस्मा देणारे योहानाने रानमध आणि टोळ म्हणजे थोडक्यात शाखार जेवण, तो टोळ जो आहे तो एक शाखार भोजन आहे. ते भोजन त्यानं खाल्लं आणि देवाचं वचन म्हणतं की त्यानं येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर तयारी केली. ठीक आहे. तर लोक तुम्हाला विचारतील तर तुम्ही काय सांगाल? म्हणून म्हटलं की ह्या ठिकाणी तुम्हाला अगोदर खऱ्या मंडळीची स्थापना देवाच्या वचनानुसार करावं लागेल. देवाच्या वचनामध्ये सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचं नाव नाही, नाव असणं गरजेचं नाही. स्वर्गाच्या राज्यात जे लोक जाणार आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव आहे का? हो, नाही. पण त्यांचे गुणधर्म आहेत का? गुणधर्मावरून ओळखायचं की कोण स्वर्गाच्या राज्यात जाईल आणि कोण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. तसंच खऱ्या मंडळीची गुणधर्म त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते गुणधर्म ओळखायचे. मग त्याच्यातून आपल्याला शोधून काढायचं की खरा संदेष्टा कोण, त्या खऱ्या संदेष्टाचे गुणधर्म शोधायचे. मग ती व्यक्ती कोण, ते व्यक्तीचे लिखाण जे आहे, त्या व्यक्तीचं लिखाण जे आहे ते वाचायचं आणि त्या लिखाणामध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल की तो टोळ जो आहे ते मांसाहार किंवा जे किडे आहेत किंवा बाकीचे जे 4 पायाचे जे किडे आहेत ते नसून शाकाहार भोजन आहे. हा त्यातला संदर्भ आहे. कळलं का? काय काय गोष्टीचा अभ्यास जो आहे तो सखोल जो आहे तो अशा प्रकारे करावा लागेल. कळलं का? बर, त्या ठिकाणी रानमध आहे. रानमध शाकाहार की मांसाहार? पण ती मधमाशी तोंडातून घेऊन येते ना, मग मांसाहार. मग तोंडातून घेऊन येते ना, मग मांसाहार का नाही? नाही होऊ शकत. बरं, ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, बर, ठीक आहे. बर, म्हणजे सांगता आलं पाहिजे तुम्हाला की बाबा कोणती गोष्ट मांसाहार आणि कोणती गोष्ट मांसाहार नाही. म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगत आहे आणि अगोदर पण सांगितलं, आता पण सांगितलं, जर तुम्हाला पवित्र शास्त्र व्यवस्थित समजायचं असेल, खूप बहुतांश लोक जे ख्रिस्ती आहेत, कोणत्याही मंडळीतले लोक घ्या, बहुतांश लोक जे ख्रिस्ती आहेत त्यांना देवाचं वचन जसं समजलं पाहिजे तसं समजत नाही. का? कारण की त्या वचनाचा अभ्यास ते तसा करत नाहीत. म्हणून देवाला तो संदेष्टी जी आहे, एलन जी व्हाईट जे आहे, तिचं शिक्षण देवाला द्यावंच लागलं, कारण की आपली बुद्धिमत्ता जी आहे ती एवढी सखोल अभ्यास करत नाही. म्हणून तिने काय केलं की बाबा हे वचन ना साध्या सोप्या भाषेमध्ये ते वचनाचा अर्थ काय ते तुम्हाला सांगितलं ते. म्हणून त्या वचनांचा अभ्यास करा.
म्हणून मंडळीमध्ये जर कोण सभासद होऊ इच्छितो सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये, तर त्या व्यक्तीला ते 28 तत्व पालन केल्याशिवाय, मान्य केल्याशिवाय त्या व्यक्तीला सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट म्हणता येत नाही. काळ्या दगडावरची पांढरे जे आहे ते स्पष्ट. बर, आता नवीन करारामध्येच आहोत आपण. नवीन करारामध्ये खूप काही गोष्टी शिकलो आपण मागील आठवडी देखील. आज आपण काही वचनं अशी शिकणार आहोत ज्या वचनांचा अभ्यास केला तर आपल्याला ती वचनं व्यवस्थित कळतील. मागील 2 आठवड्यापूर्वी किंवा मागच्या आठवड्यामध्ये आपण एक असं वचन पाहिलं ज्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहतो की ज्या गोष्टी शरीरामध्ये जातात त्या गोष्टी आपल्याला विटाळत नाहीत, तर ज्या गोष्टी शरीरातून बाहेर येतात त्या गोष्टी आपल्याला काय करतात? अशुद्ध करतात. त्याच्याविषयी विश्लेषण केलेलं आहे, माहित आहे का? बरं, व्हिडिओ अजून अपलोड झालेला नाही, व्हिडिओ अजून माझ्याकडेच आहे, पण काय हरकत नाही. पण त्या ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे, आपण विशेष करून एका वचनाकडे जाऊया, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे. तर मार्क याचा 7वा अध्याय, मार्क याचा 7वा अध्याय आणि 18 वचन. त्या ठिकाणी संदर्भ काय आहे? येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहे. लोक म्हणत आहेत, येशू ख्रिस्ता, तुझे जे शिष्य आहेत ते हात धुवून जेवण का करत नाहीत? हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. आता जरा लक्ष द्या. मत्तेचा 7वा अध्याय 18 पासून पुढे वाचा, 15 पासून वाचा, कृपा करून 15 वाचा. मत्ते 7:15. माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला हे सांगायचंय त्या लोकांना की तुम्ही माझ्या शिष्यांना दोषी ठरवत आहात का? की बाबा ते हात धुवून जेवण जेवत नाहीयेत, म्हणून तुम्ही म्हणता की ते काय आहेत? अशुद्ध आहेत, किंवा थोडक्यात ते आज्ञाचं पालन करत नाहीत. त्यावेळेस हात धुण्याची प्रथा एवढी का होती हो? काय एवढं त्या लोकांना वाटलं की येशू ख्रिस्ताचे शिष्य हात का धुत नाहीत? काय त्या ठिकाणी संदर्भ आहे? एवढी मोठी गोष्ट आहे. जरा लक्ष द्या. यहुदी लोक ज्यावेळेस बाजारामधून काहीतरी खरेदी करायचे तर त्या ठिकाणी मूर्तीपूजक लोक पण असायचे, आणि मूर्तीपूजक लोक ज्या वस्तूला स्पर्श करायचेत ना, यहुदी लोक त्या गोष्टी धुवून त्या वापरायचे. मग यहुदी लोक म्हणायचे की बाबा आमचा स्पर्श चुकून कुठेतरी झाला असेल म्हणून आम्ही जेवताना काय करू? हात धुवूनच मग जेवू. मग येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना विचारण्यात आलं की बाबा तुझे शिष्य हात का धुत नाहीत जेवण जेवायच्या अगोदर? हा प्रश्न त्या ठिकाणी. बर, मग आता येशू ख्रिस्त त्याचं उत्तर काय देतो? परत एकदा वाचा ते वचन. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. आता येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन काय? हात धुतलेले नाहीत त्याच्याविषयी का आतमधून जे बाहेर येतं त्याच्याविषयी? हा, म्हणजे थोडक्यात काय, लोक शारीरिक गोष्टीकडे लक्ष देतात. तुझे शिष्य हात धुत नाहीत, शारीरिक गोष्ट आहे. आता त्या ठिकाणी मुद्दा काय आहे की जेवण कसं जेवायचं हा मुद्दा आहे. आता जरा लक्ष द्या. जेवण कसं जेवायचं म्हणजे काय? आपण ज्यावेळेस लहानाची मोठी झालो त्यावेळेस आई वडिलांनी सांगितलं जेवण जेवताना खाली बसून जेवायचं किंवा खुर्चीवरती बसून जेवायचं, उभे उभे जेवायचं नाही. ही पद्धत झाली. जेवण जेवत असताना मन शांत ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं आणि मग जेवायचं, पद्धत झाली. जेवण जेवत असताना हात स्वच्छ धुवायचे आणि मग जेवण जेवायचं. म्हणजे थोडक्यात जेवण कसं जेवायचं हा संदर्भ आहे त्या ठिकाणी. मांसाहारी आणि शाकाहारी आणि शुद्ध आणि अशुद्ध मांसाहारी याचा संबंधच नाही. काय जेवण जेवायचं हा त्या ठिकाणी संबंध नाही, कसं जेवायचं हा त्या ठिकाणी संबंध आहे. दोन्हीमध्ये फरक आहे का हो? मग तुम्ही मांसाहार खा, शाकाहार खा, आणखी काय तर खा, आणखी काय तर खा, हात स्वच्छ धुवून खा. म्हणजे कसं खाल्लं पाहिजे हा त्या ठिकाणी संदर्भ आहे, काय खाल्लं पाहिजे हा नाही. मग लोक काय म्हणतात, अरे येशू ख्रिस्त म्हणाला की आतमध्ये जे जातं त्यानं काय होत नाही, शरीर
अशुद्ध किंवा विटाळत नाही, म्हणजे आपण काही खाल्लं पाहिजे. तिथं संदर्भ लगेच बदलतो. लगेच लोक काय करतात, इकडून पलटी लगेच तिकडे मारायची. म्हणजे थोडक्यात काय, की बाबा कसं खायचं याच्याविषयी सांगितलं ना, आपण काय खायचं असं म्हणून तो विचार करायचा. कळलं का नाही? गोंधळात परत एकदा, आपल्याला खूप वेळ आहे. त्या ठिकाणी जेवण कसं जेवायचं याविषयीचा प्रश्न आहे. हात धुवून जेवण जेवायचं. तिथं असं लिहिलंय का की शुद्ध जेवण, अशुद्ध जेवण, हेच जेवण, तेच जेवण? नाही. जेवण जेवताना काही जेवा तुम्ही, हात धुवून जेवण जेवायचं, हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. तर येशू ख्रिस्त म्हणतंय की तुम्ही शारीरिक गोष्टीकडे एवढं लक्ष देताय ना यहुदी लोक, मी तुम्हाला तुमचं अंतःकरण दाखवतो. तुम्ही हाताचं शुद्धीकरणाचं म्हणत आहात ना, मी तुम्हाला अंतःकरणाच्या शुद्धीकरणाविषयी सांगतो. येशू ख्रिस्त म्हणतो की बाबा ज्या गोष्टी हातामध्ये आहेत, ज्या मैल आहे तो हातामध्ये तोंडामध्ये जाईल आणि दुसऱ्या दिवशी बाहेर निघेल, पण जे अंतःकरणामध्ये जो मैल आहे किंवा अंतःकरणामध्ये जी अशुद्धता आहे ती माणसाला विटाळते. तिथं काय खायचं आणि काय नाही खायचं काही प्रश्न नाही. मुद्दा कळाला का? पुढे वाचूया, पुढे वाचा, कृपा करून पुढे वाचा. ज्या कोणाला ऐकावयास कान आहे तो ऐको. तो लोक समुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? म्हणजे येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी लोकांना सांगितलं, पण त्याच्या शिष्यांना कळालं नाही की बाबा ज्या गोष्टी आतून शरीरामध्ये जातात त्याच्यामुळे मनुष्य विटाळत नाही, तर ज्या गोष्टी आतून बाहेर येतात त्याच्यामुळे मनुष्य अशुद्ध होतं. म्हणजे काय? खूप वेळेस वाटेल तुम्हाला की येशू ख्रिस्त नेहमी कोड्यामध्ये बोलतो, कोड्यामध्ये बोलतो, कोड्यामध्ये बोलतो. बर, मग पुढे काय झालं? येशू ख्रिस्तांना तो शिष्य कसा समजावून सांगत आहे? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही. का भ्रष्ट करू शकत नाही? भ्रष्ट करणे म्हणजे काय? मनुष्याला भ्रष्ट करू शकत नाही म्हणजे काय? कोणत्या दृष्टिकोनातून अशुद्ध करू शकत नाही? मी जर कुठेतरी रस्त्यावरती जेवलो तर माझं पोट खराब होईल ना, मग भ्रष्ट झालो नाही का मी? भ्रष्ट होऊ शकत नाही म्हणजे काय? मग कोणत्या दृष्टिकोनातून मी भ्रष्ट होऊ शकत नाही? अंतःकरणामध्ये मी भ्रष्ट होऊ शकत नाही, मी पापी होत नाही. मी जर वाईट जेवण जरी जेवलो, म्हणजे थोडक्यात काय, जे जेवण शुद्ध नाही, चुकून जर मी ते जेवण जेवलो तर माझ्या शरीरामध्ये बिघाड येईल, माझ्या अंतःकरणामध्ये बिघाड येणार. ते येशू ख्रिस्ताला सांगायचे. कळालं का मुद्दा? बर, म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, ज्या गोष्टी बाहेरून आत येतात त्या गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणाला, त्याच्या आध्यात्मिक गोष्टीला भ्रष्ट करू शकत नाहीत. बर, मग काय पुढे? हे तुम्हाला समजत नाही का? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. बरं, आता माणसातून बाहेर निघते ते माणसाला भ्रष्ट करते म्हणजे काय? आता ही भ्रष्टता कोणती? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक? आता येशू ख्रिस्त आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलत आहे. मग येशू ख्रिस्त म्हणतो अंतःकरणातून आपण बाहेर काय काढतो? विचार. आपण खूप विषय शिकलो ना अंतःकरणाविषयी. जे अंतःकरणामध्ये भरून गेलेलं आहे तेच मुखावाटे निघणार, डोळ्याने पाहिले जाईल, कानाने ते लोक ऐकतात, हाताने ते लोक करतात. म्हणजे ते कुठून येतं? अंतःकरणात. मग अंतःकरणामध्ये जर चुकीच्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी मनुष्याला आध्यात्मिकरित्या भ्रष्ट करू शकतात की नाही? करू शकतात. तिथं खायचा आणि प्यायचा काय प्रश्न आहे का? हो, काहीच नाही. म्हणून सखोल अभ्यास झाला पाहिजे. बर, पुढे वाचूया. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की हे वचन घेऊन कोणी तुम्हाला फसवून सांगू नये की बाबा आपण काही खाल्लं तर चालतं, कारण की त्या गोष्टी आपल्याला भ्रष्ट करत नाही.
त्यांना तुम्ही समजावून सांगू शकला पाहिजे की भ्रष्ट आध्यात्मिकरित्या होऊ नये, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. हात जरी शुद्ध नसले तरी चालेल. इथं मुद्दा काय आहे की बाबा अंतःकरण शुद्ध झालेलं आहे का, आपण हात शुद्ध आहेत का एवढंच पाहत आहोत. अंतःकरण कसं आहे ते आपण पाहत नाही. मोशेला ज्यावेळेस देवानं पाचारण केलं ते जळतं झुडूप, मला फार आश्चर्य, फार नवल वाटतं की बाबा ते झुडूप जळत होतं पण त्याची राख नाही झाली. आणि त्या झुडपातून आवाज आला की बाबा ज्या ठिकाणी तू उभा आहेस ते ठिकाण काय आहे, पवित्र आहे. त्या ठिकाणाहून तू काय कर, तुझे पायातले जे वाहने आहेत ते तू बाजूला कर. बर ठीक आहे. म्हणून आज आपण काय करतो मंदिराच्या बाहेर, आता त्याच्याविषयी सखोल अभ्यास करीन मी तुमच्यासाठी कधीतरी वेळ मिळाला तर, की मंदिरामध्ये वाहने घालून जायचं की नाही जायचं हा नंतरचा भाग. पण आपण काय करतो की मंदिराच्या बाहेर, देवाच्या चर्चच्या बाहेर आपण ते वाहने बाहेर काढतो आणि आतमध्ये जातो. पण त्या ठिकाणी मुद्दा काय माहित आहे का, ज्यावेळेस मोशेला येशू ख्रिस्त म्हणाला की बाबा ते वाहने जे आहेत ते बाजूला कर, त्याचा अर्थ काय की बाबा तू वाहने जरी बाजूला केलेस, पायातले जरी चप्पल बाजूला केलेस, तर तुझं अंतःकरणामधलं पाप तू बाजूला केलंस का, तोच प्रश्न आज आहे. मंदिरामध्ये तुम्ही कितीही लीन नम्र अंतःकरण, लीन नम्र म्हणण्यापेक्षा कितीही ते बूट चप्पल वगैरे काय असू दे, किती बाहेर ठेवा, पण तुमचं अंतःकरण कसं आहे हा मूळ मुद्दा आहे. तुम्ही आणि मी काय विचार करतो की बाबा नाही, मंदिरामध्ये घाण गेली नसली पाहिजे, मंदिरामध्ये माती गेली नसली पाहिजे, धूळ गेली नसली पाहिजे. अंतःकरणाचं काय आहे? म्हणून देवाचं वचन वाचत असताना शारीरिकरित्या सगळ्या गोष्टी बघायच्या नाहीत, आध्यात्मिकरित्या त्याच्या पाठीमागचा उलगडा काय ते पाहायचं. बर ठीक आहे, वचन कळालं. हे वचन नक्कीच तुम्हाला लोक विचारतील तुमचा विश्वास डगमगण्यासाठी, जेणेकरून लोक तुम्हाला म्हणतील मांसाहार खाल्लं तर चालेल, काही खाल्लं तर चालेल, त्याच्यामुळे अशुद्धता शरीरामध्ये येत नाही किंवा अशुद्धता अंतःकरणामध्ये येत नाही असं म्हणतील. अर्थ त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचा की बाबा ह्या ठिकाणी अशुद्धता किंवा भ्रष्टपणा जो आहे तो फक्त शरीराचा होऊ शकतो, आध्यात्मिक आणि अंतःकरणाचा नाही, असं येशू ख्रिस्ताला या ठिकाणी सांगायचं. त्या ठिकाणी काय खायचं याचा मुद्दाच नाही, त्या ठिकाणी फक्त हे सांगायचं येशू ख्रिस्ताला की बाबा जेवण कसं खायचं, प्रश्नच मिटला. यहुदी लोकांकडे खूप नियम होते, जेवण जेवताना कसं जेवायचं, 10-15 नियम त्याच्यासाठी. आणि ते 10-15 नियम देवाच्या वचनाच्या पलीकडचे, अतिशुद्ध. शाबात कसा पाळायचा त्याच्यासाठी 400 नियम, जेवढे वचन आहेत त्याच्यापेक्षा पलीकडचे नियम. म्हणून ते लोक, यहुदी लोक काय, नाणं जरी खिशातून खाली पडलं, सूर्यास्त होईपर्यंत वाट बघायची, सूर्यास्त झाला की ते नाणं उचलायचं, खिशात ठेवायचं, मग पुढे जायचं. एवढं देवाच्या वचनाच्या पलीकडे जायचं. म्हणून हा गोंधळ. देवाच्या वचनामध्ये सीमित राहायचं, देवाचं वचन आपल्यासाठी पुरेसं आहे. रोम करासपत्रेचा 14वा अध्याय, रोम करासपत्रेचा 14वा अध्याय. बरं का, वचन महत्वाचे आहेत, वचनाचा अर्थ सांगता आला पाहिजे. रोम करासपत्रेचा 14वा अध्याय, पहिलं वचन. जो विश्वासाने दुर्बळ आहे, जो विश्वासाने दुर्बळ आहे म्हणजे काय, विश्वासामध्ये तो कमकुवत आहे, विश्वासामध्ये तो खंबीर नाही. बर, त्याला जवळ करा, पण शंका कुशंकाचा निर्णय लावण्याकरता करू नका. हा, जो विश्वासाने कमकुवत आहे त्याला तुम्ही जवळ करायचं, पण काय करायचं नाही, परत एकदा वाचा. जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका कुशंकाचा निर्णय लावण्याकरता करू नका. हा, म्हणजे थोडक्यात त्याला शंका यावी, त्याच्यामध्ये संशय यावा, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. कोण म्हणतं? पाऊल. म्हणजे काय थोडक्यात, जर माझा भाऊ विश्वासाने कमजोर असेल तर त्याला मी जवळ केलं पाहिजे, पण मी असं कोणतंही कृत्य करायचं नाही ज्याच्यामुळे त्याला प्रश्न पडेल, हे असं का केलं, त्यांनी तसं का केलं, मग त्याच्यामध्ये संशय येईल. अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही. चांगला चाललाय ना. आपण काय करतो, ये बाबा बस, पण मी माझं आयुष्य जगेन. नाही,
म्हणून म्हटलं की जे वचन आहे ते तंतोतंत शिका, कारण की हे वचन तुम्हाला फार महत्वाचे वाटणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे, पुढे वाचूया दुसरं वचन. रोमकारास पत्र 14 अध्याय दुसरं वचन. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. हा आता काय समजणार आहे आपण वचनातून? जो काय लिहिले तर जो विश्वास करणारा असतो तो काहीही खातो, पण जो विश्वासामध्ये कमकुवत आहे तो काय करतो? शाकभाजीच खातो, म्हणजे त्याला भाजीपालाच आवडतो. मग आता आदम आणि हवा विश्वासामध्ये कमजोर होते का? मग बाप्तिस्मा देणारा योहान तो कमजोर होता का विश्वासामध्ये? मग आता हे वचन कसं समजून घ्यायचं? काहीही खातो म्हणजे काय? कळालं का? म्हणून हे वचन आहे तसे लोक उचलतात आणि म्हणतात बाबा इथं असं लिहिलं. तुम्ही शाकाहारी जेवणाविषयी काय सांगत आहात? पापाच्या अगोदरचं जेवण, सर्वोत्कृष्ट जेवण, आदम आणि हवेनं ते जेवण खाल्लं, तो सकस आहार होता. ह्या गोष्टी कशाला तुम्ही आम्हाला सांगता? पाऊल स्वतः म्हणतो ना या ठिकाणी, ज्याचा विश्वास खंबीर, तुम्ही कमजोर म्हणजे तुमचा विश्वास कमकुवत आहे म्हणून तुम्ही शाकाहार खाता. लोक म्हणणार, 100% म्हणणार. आता ह्या ठिकाणी मुद्दा काय आहे? या ठिकाणी मुद्दा असा आहे, जरा लक्ष द्या. काही यहुदी लोक जे पहिल्यापासून ख्रिस्तामध्ये आहेत, ते लोक ज्यावेळेस बाजारामध्ये जातात आणि जेवण किंवा सामग्री, कडधान्य असेल, किराणा मालाचं दुकानामध्ये जातील आणि किराणा ज्यावेळेस घेत असतील, त्या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं, त्या ठिकाणी मूर्तीपूजक देखील जातात. बरोबर? आज देखील तीच परिस्थिती आहे का? का तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी फक्त ख्रिस्तीच लोक आहेत? नाही, मूर्तीपूजक देखील जातात. तर त्या ठिकाणी यहुदी लोकांना माहित आहे की बाबा त्या ठिकाणी ज्या गोष्टी विकल्या जातात किंवा ज्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टीचा त्यांना परिणाम पडत नाही. कोणती मूर्तीपूजक येऊ देत आणि कोणी अगरबत्ती लावू दे आणि कोणी त्या कडधान्यावरती ओवाळू दे आणि त्या जेवणावरती ओवाळू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. जेवण कोणी दिलं? कळालं का मुद्दा? म्हणजे त्यांचा विश्वास इतका बळकट. पण नवीन लोक जे मूर्तीपूजा सोडून, काय म्हटलं? मूर्तीपूजा सोडून, मूर्तीपूजक अगोदर होते पण नवीनच विश्वासामध्ये आलेले आहेत, यहुदी झालेले आहेत, म्हणजे अंतकरणातून यहुदी झालेले आहेत, पण त्यांना सर्व गोष्टी कशा आहेत? नवीन आहेत. अजून त्यांनी आत्ताच मूर्तीपूजा सोडलेली आहे आणि मग ते यहुदी झालेले आहेत किंवा ख्रिस्तामध्ये आलेले आहेत, आणि त्या लोकांना काय, मूर्तीपूजेशी आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही मूर्तीपूजा बंद केलेली आहे. मग ते लोक काय करतील? असं केलेलं बघितलं, नाही बाबा दुसऱ्या दुकानात जाऊया. का? मूर्तीपूजा त्यांना सोडायला इतका त्रास झालेला. त्यांची परिस्थिती समजून घ्या. म्हणून त्यांना मूर्तीपूजेशी काही घेणं देणं. पण जो चांगला तळलेला, लाटलेला, मळलेला यहुदी आहे ना, त्याला काय तसं नाही. तो काय म्हणतो? काय संबंध आहे? एकच देव आहे, जिवंत देव आहे, येशू ख्रिस्तच आहे. तुम्ही त्याच्यासमोर मूर्ती ठेवा, मूर्तीसमोर ते ठेवा, त्याचा काही फरक मला पडत नाही. मूर्ती म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. आणि म्हणून तो व्यक्ती कसा करतो? काय करतो? जे जेवण आहे, चांगलं जेवण आहे ते घेतो आणि खातो. म्हणजे जो कडधान्य आहे किंवा जे काय किराणा मालाचं दुकान आहे, ज्या ठिकाणी काही वगैरे, त्या सर्व गोष्टी घेतो आणि काय करतो? जेवण जेवतो. त्या ठिकाणी लिहिलंय की जो विश्वासाने मजबूत आहे त्यानं कोणाला स्वीकारायचं? जो विश्वासाने कमकुवत आहे त्याला स्वीकारायचं. पण त्यांना अशी कोणतीच गोष्ट करायची नाही ज्याच्यामुळं तो जो कमकुवत आहे त्याला शंका येईल. बरोबर का? मग कल्पना करा की एक नवीन मूर्तीपूजक जो आत्ताच यहुदी झालाय आणि जो यहुदी 20-30 वर्षापासून अगोदरच आहे, ते दोघे त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी कोणीतरी, कल्पना करा, म्हणून म्हटलं की प्रार्थना करा की हे सगळं व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, गोंधळ उडता कामा नये. कल्पना करा की त्या ठिकाणी जेवण जे आहे ते जेवण कोणतरी त्याला व्यक्तीला देतं, म्हणते की बाबा खा. मग ह्या व्यक्तीला जर वाटत असेल की बाबा, म्हणजे कमकुवत जो विश्वास नाही तो म्हणत असेल की बाबा बहुतेक काय अंदाज, बहुतेक हे मूर्तीपूजेच्या समोर ठेवलं असावं. मग हा यहुदी ज्याला माहित आहे की मूर्ती म्हणजे काहीच नाही, फक्त एक जिवंत देऊन प्रश्नच मिटला, त्यानं ह्या व्यक्तीच्या खातीर, ह्या व्यक्तीच्या साठी ते जेवण जेवायचं नाही.
काय म्हटलं मी? नाही. ह्याच्यासाठी की बाबा ह्याला संशय यायला नको, ह्याला त्रास व्हायला नको, ह्याचा विश्वास कसा आहे? कमकुवत आहे. आत्ताच तो नवीन आलेला आहे, त्याला काही त्रास नको, उगाच शंका नको, नाहीतर त्याचा काहीतरी वेगळाच विषय निघेल. म्हणून ह्याने काय करावं? बाबा ठीक आहे, काय घ्यायचं नाही. कळाला का किती सखोल अभ्यास आहे त्या ठिकाणी? त्या ठिकाणी काय खायचं आणि काय नाही खायचं हा भाग नाहीये. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जेवण जे आहे, म्हणजे थोडक्यात मुद्दा काय आहे की बाबा ज्या गोष्टी मूर्तीपूजेच्या समोर असतील किंवा ज्या गोष्टीला मूर्तीपूजक लोकांनी स्पर्श केला असेल किंवा त्याचा ओवाळला असेल, त्या जेवणाचं काय, हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. कळालं का? महत्वाचा मुद्दा. ह्याच्याविषयी जास्त आपण शिकायचंय, पण मला माहित नाही की तुमची तयारी आहे का नाही, म्हणून मी दबकत बोलत आहे थोडं. कारण की असा गोंधळ उडायला नको, नाहीतर लोक म्हणतील हा मूर्तीपूजेच्या समोरचं जेवण खाल्लं तर चालतं. मुद्दा काय आहे या ठिकाणी? जो व्यक्ती विश्वासाने कमजोर आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू नका, खाऊ नका. त्याला आपण किती दिवस तसं ठेवू शकतो? नाही, त्याला वाढवायचं, त्याला सत्यामध्ये वाढवायचं, आणि मग त्याला सत्यामध्ये वाढल्यानंतर त्यालाच कळेल की बाबा जिवंत देव येशू ख्रिस्त एकच आहे. मूर्तीपूजा, पाऊल म्हणतो की मूर्तीपूजा माझ्यासाठी काहीच नाही. त्या स्तरापर्यंत तो व्यक्ती आला पाहिजे. पण त्या व्यक्तीसाठी, म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, जो विश्वासानं कमजोर आहे ना त्याला स्वीकार. आपण त्याच्यासाठी त्याच्या संती असताना अशी कोणती गोष्ट करू नका ज्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न होईल. या ठिकाणी मुद्दा काय आहे की बाबा लोक मूर्तीपूजेचं जेवण जे होते ते जेवण म्हणायचे की बाबा आम्हाला ते खायचं नाही. म्हणून पाऊल काय म्हणतो, जो विश्वासानं कमकुवत आहे तो काय खाईल? बाबा मला मूर्तीपूजेसमोरचं जेवणच नको, मी शाकाहार खाईन. पण त्या ठिकाणी मुद्दा असा नाही की बाबा जे खरे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा विश्वास कमजोर आहे म्हणून ते शाकाहार खातात. मुद्दा ह्या ठिकाणी ते शाकाहार का खात आहेत? कारण की मांसाहार जे आहे ते मूर्तीपूजेच्या समोर ठेवलं जायचं त्या काळामध्ये. आताच माहित नाही. प्रसाद म्हणून देतात तो आपण घ्यायचा खायचा नाही. हा, तेच म्हणून म्हटलं की त्या पातळीपर्यंत आल्याशिवाय तो मुद्दा मी बोलू शकणार नाही. त्या पातळीपर्यंत आपण आलं पाहिजे, त्याच्याशिवाय. आता त्याच्यासाठी वचनं आहेत माझ्याकडे, पण वेळ कमी. पुढच्या आठवडी याल का सगळे? 2 तास बसायची संधी हे आहे का, ताकद आहे का? बसूया. मला काय नाही, मला तर शिकायलाच आवडतं. पण एवढंच की हा प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच पुढच्या आठवडी देईन तुम्हाला, जर तुमची इच्छा असेल. अर्धवट शिक्षण फार वाईट. कृपा करून पुढच्या आठवडी या, आपण ते शिकू. पहिले करंथीकरास पत्राकडे आपण जाऊ. तुम्ही वाचा पहिले करंथीकरास पत्राचा 8वा अध्याय, मी वाचेन. रोमकरास पत्राचा 14वा अध्याय, हे वाचूया. आपण इथं येऊया आणि शिकूया. पण ह्या ठिकाणी मुद्दा असा आहे की ज्या गोष्टी मूर्तीच्या समोर ठेवल्या जायच्या, मांसाहार ठेवला जायचा, हे नवीन आलेले जे मूर्तीपूजक लोक ज्यांचा परिवर्तन झालेलं आहे ते म्हणायचे बाबा मूर्तीच्या पुढे हा मांसाहार आहे ना, मग आम्हाला मांसाहारच नको, आम्ही शाकाहार जेवण जेवू. म्हणून इथं काय लिहिले, जे लोक विश्वासानं कमकुवत आहेत ते काय खातात? काय शब्द आहे? शाकभाजी म्हणजे शाकाहार खातात. पण कमकुवत आहेत म्हणजे कशामुळे कमकुवत आहेत? ते नवीन आलेले आहेत म्हणून ते शाकाहार खात आहेत. मग लोक हेच वचन उचलून काय म्हणतात, अरे तुम्ही विश्वासामध्ये कमकुवत आहात, तुम्ही ख्रिस्ती लोक विश्वासामध्ये कमकुवत आहात म्हणून तुम्ही शाकाहार खातात. अरे मुद्दा तो नाही आहे ना, मुद्दा वेगळा आहे ना. त्या ठिकाणी मुद्दा काय आहे? त्या ठिकाणी मूर्तीपूजेच्या समोरचं जेवण हा मुद्दा आहे त्या ठिकाणी. म्हणून ते लोक म्हणतात की तो मांसाहारच नको, आम्ही शाकाहारी होतो. जे त्यांना करणं गरजेचं नाही. पण देव काय म्हणतो, बाबा ठीक आहे शाकाहार जेवायचं, शाकाहार जेव. देव त्यांना म्हणतो का नाही शाकाहारी जेवू नकोस? वाढ व्हायची आहे ना त्यांची. अजून एक पातळीहून दुसऱ्या पातळीहून तिसऱ्या पातळीला जायचं आहे ना त्यांना. कळालं का मुद्दा? म्हणून म्हटलं की ह्या गोष्टी सखोल आहेत, ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आपल्याला, आणि त्याच्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी शिकलो किती जणांना समजल्या? प्रामाणिकपणे नाही समजल्या परत आपण शिकू. मी इथंच आहे, तुम्ही इथंच आहे. नाही समजल्या हा, मग त्याला देण्यात आलं तर मग ते त्याने त्या ठिकाणी नाकारलं कारण तो कमजोर होता. नाही, त्या ठिकाणी जे मूर्तीच्या समोर जे जेवण दिलं होतं ते मांसाहार होतं. म्हणजे थोडक्यात अशुद्ध जेवण होतं. मूळ मुद्दा एक, अशुद्ध. आणि जे पेय होतं ते अशुद्ध होतं. म्हणजे
मद्यपान असं होतं म्हणून त्यानं दोन्ही गोष्टी नाकारल्या. आपण त्यांना कमजोर नाही समजू शकत. नाही, अजिबात अजिबात. ठीक आहे. तर याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी नक्कीच शिकू. पण विनंती आहे, अर्धवट शिक्षण फार वाईट. कृपा करून पुढच्या आठवडी या. याच्याविषयी आपण सविस्तर शिकू आणि आपल्याला कळेल की मूर्तिपूजाचा संदर्भ रोम करासपत्र याचा 14वा अध्याय आणि पहिले करंती करासपत्र याचा 8वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये काय आहे. तो संदर्भ घेऊन लोक शाकाहारी आणि मांसाहारचा गोष्ट करतात, पण तो शाकाहार मांसाहारचा प्रश्नच नाही. शाकाहार मांसाहारचा त्या ठिकाणी प्रश्नच नाही. त्या ठिकाणी प्रश्न हा आहे, मूर्तिपूजेच्या समोर वाढलेलं जेवण आणि मूर्तीच्या समोर वाढलेलं जेवण जे नाही त्याच्या विषयी आहे. ठीक आहे. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देव. आपण गुडघे टेकू, प्रार्थना. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर देव पिता, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते प्रभू, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो अप्पा आज ह्या सुंदरशा वेळेसाठी माझ्या पित्या. आज जे काय तुझ्या पवित्र शास्त्रातनं तुझ्या भक्तांनी जे काय वचन आमच्यापर्यंत पोहोचवलेले बाप्पा, त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, बोलावं, वागावं असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू कर माझ्या प्रभू. जे काय बाप्पा वचन आम्ही शिकलेलं असताना बाप्पा, त्या वचनाचा आम्ही योग्य प्रकारे योग्य तो अर्थ घेऊन बाप्पा आम्ही या वचनाप्रमाणे चालावं असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू कर माझ्या पिता. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो बाप्पा, आमच्यामध्ये तुझ्या आध्यात्मिकतेची वाढ व्हावी आणि विशेषतः ज्या कोणाला तुझ्या ह्या आध्यात्मिकतेची गरज आहे, ज्या कोणाला वचनांची गरज आहे माझ्या पिता, त्या प्रत्येकाला तू ह्या ठिकाणी घेऊन ये आणि बाप्पा त्या प्रत्येकाची वाढ तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तुझ्या वचनांमध्ये कर आणि बाप्पा आमच्यामध्ये अधिक लोकांचा समावेश व्हावा असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू कर. जे काय रुवेल बाळ आहे बाप्पा, त्याला जो काय ब्लड कॅन्सर झालेला आहे ते तू जाणतोस माझ्या प्रभू राजा. त्याला तुझ्या पवित्र हाताने तू स्पर्श कर आणि जे काय त्याच्या शरीरामध्ये जो काय त्रास होत असेल बाप्पा, त्याला जे काय त्याच्यावर जे काय इलाज चाललेले असतील बाप्पा, ते सर्व काही तुझ्या दयेने तुझ्या आशीर्वादाने चांगला असं व्हावं असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने कर. त्याच्या शरीरातील संपूर्ण त्रास तू काढून टाक आणि त्याला तुझ्या चांगल्या अशा आरोग्याने तू भर, जेणेकरून बाप्पा त्याने देखील तुझी साक्ष तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन सांगावी असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू कर. ज्या बहिणीचं बाप्पा जे काय ब्रेन ट्युमर आहे बाप्पा, त्यांना जे काय रक्ताच्या गाठी त्यांच्या डोक्यामध्ये झालेल्या आहेत बाप्पा, ते तू जाणतोस बाप्पा. तुझ्या पवित्र हाताचा तू स्पर्श त्यांना कर आणि ज्या गाठी आहेत बाप्पा त्या तुझ्या नावामध्ये विरघळून जाव्यात असंच तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू कर आणि त्यांना तुझ्या पवित्र आरोग्याने तू भर, तुझ्या पवित्र आशीर्वादाने तू भर. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर तुझा भरपूर असा आशीर्वाद पाठव. शैलेश ब्रदरवर देखील तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. ते जे काय आम्हाला तुझ्या वचनातून बोलत असताना, शिकवत असताना बाप्पा, त्यांच्या ओठा जिभेचा ताबा तू घे आणि बाप्पा ते जे काय वचन आमच्यापर्यंत पोहोचवतात बाप्पा, ते आमच्या अंतःकरणात भिडलं जावं, त्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. बाकी जे काय होईल ते तुझ्याच इच्छेनुसार हो. ही लहानशी नम्र विनंती प्रिय येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.